success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026, Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महापौर कोण होणार, उपमहापौर कोण होणार या संदर्भात प्रचंड उत्सुकता आहे आणि याचा निर्णय शक्यतो 29 जानेवारी रोजी होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळं त्या दिवशी सर्व नेत्यांची बैठक होईल आणि या बैठकीत पहिला निर्णय होईल तो महापौर पद सव्वा वर्षाचा, म्हणजे 2.5 वर्षात 2 महापौर होणार हे जवळजवळ नक्की आहे. तसा फॉर्म्युलाही ठरल्याचे समजते. पहिल्या 2.5 वर्षात भाजपला ही संधी मिळेल आणि नंतरच्या 2.5 वर्षात शिवसेनेला ही संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता 1.25 वर्षाचा महापौर आणि 1.25 वर्षाचा उपमहापौर ही 2 पदं भाजपला आणि शिवसेनेला मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. आता फक्त स्थायी समिती सभापती पद भाजपला की शिवसेनेला यावर 29 जानेवारीला शिक्कामोर्तब होणार आहे. त्या दिवशी सर्व नेत्यांची, महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, याशिवाय मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व नेत्यांची बैठक होईल आणि या बैठकीत शिक्कामोर्तब होईल तो 1.25 वर्षाचा महापौर पद. 2.5 वर्षात 2 महापौर आणि 2 उपमहापौर करण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्याच्यावर फक्त परवा दिवशी 29 जानेवारीला शिक्कामोर्तब होईल. याच दिवशी महापौर कोण आणि उपमहापौर कोण असू शकेल त्यांच्याही नावावर चर्चा होईल आणि ते नाव जवळजवळ निश्चित होईल. कारण 2 तारखेला 2 फेब्रुवारीला अर्ज भरायची मुदत आहे आणि त्याच दिवशी या ज्यांचे अर्ज भरायचा आहे त्याच्यावर नावावर शिक्कामोर्तब 29ला आणि 2 तारखेला अर्ज भरला जाईल. यामुळे आता जवळजवळ कोल्हापुरात 1.25 वर्षाचे 2 महापौर 2 उपमहापौर होणार हे नक्की आहे. महाधुरळाला मिळालेल्या खात्रीशीर वृत्तानुसार या संदर्भातला निर्णय झालेला आहे. फक्त शिक्कामोर्तब होणार आहे तो 29 जानेवारीला. याच दिवशी एकूणच फॉर्म्युला, पुढच्या 5 वर्षाचा फॉर्म्युला निश्चित होईल. म्हणजे परिवहन समिती सभापती पद कुणाला, स्थायी समिती सभापती पद कुणाला, महिला बाल कल्याण समिती सभापती पद कुणाला, राष्ट्रवादीला कोणतं महत्त्वाचं खातं द्यायचं, पद द्यायचं या संदर्भातही त्या दिवशी निर्णय होणार आहे. राष्ट्रवादीला जरी कमी जागा असल्या तरी त्यांनाही मानाचं पद यामध्ये देण्यात येणार आहे, तशी चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 2 दिवसात सर्व मंत्र्यांची, कोल्हापुरातल्या मंत्र्यांची बैठक होईल आणि या बैठकीत 1.25 वर्षाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होईल. याच दिवशी महापौर कोण आणि उपमहापौर कोण या नावावरही शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर सुरू होईल बाकीच्या पदांच्या निवडी संदर्भातल्या हालचाली. धन्यवाद. जातात ताजी बातमी. सध्या भाजपकडे जवळजवळ 8 ते 10 लोकांची यादी आहे जे महापौर होण्याच्या तयारीत आहेत. रूपाराणी निकम, विजयसिंह देसाई, विशाल शिराळे, विजयसिंह खाडे, वैभव कुंभार, सुरेखा ओटवकर, संगीता सावंत आणि प्रमोद देसाई यातल्या 3 नावावर सध्या चर्चा सुरू आहे. या 3 मधल्याच एका व्यक्तीची निवड होणार आहे. हा फक्त नौका असेल की अनुभवी एवढाच सध्या निर्णय घ्यायचा शिल्लक आहे. हा निर्णय 29 जानेवारीला होईल. सध्या तरी 3 नावाभोवती चर्चा सुरू आहे. हे 3 नावे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याची बातमी
2 दिवसात निश्चित कळेल. सध्या त्या 3 नावाभोवती सध्या चर्चा सुरू आहे. पाहूया हे 3 नावं कोण आणि त्यातल्या कोणत्या एका नावावर शिक्कामोर्तब होईल. आपल्याला अशाच राजकीय बातम्या, उद्याची बातमी आज हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.